नमस्कार, मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी। माझा मोबाईल नंबर आहे 9923507412। आपण आज शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी भरपूर अशी कॉटनची लागवड केलेली आहे। या कॉटनच्या लागवडीला लागवड केलेली आहे। या कॉटनला आपण सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं खत NPK लिक्विड मधलं गॅलेक्सी, फास्को आणि ॲग्रो स्प्रे हे 3 प्रोडक्ट घेतले। गॅलेक्सी म्हणजे 60% स्पेशल पोटॅश आहे, 40% फॉस्फोरिक ऍसिड आहे आणि ॲग्रो स्प्रे नत्र प्लस मायक्रोन्यूटन आहे। तर हे 3 प्रोडक्ट घेऊन आपण इथं 2 तासाला ड्रिंचिंग केलेली आहे। एक पंपाचं डेमो दिलेला आहे आणि डेमो दिनांक आहे 15/8/2025 आणि आज 22 ऑगस्ट 2025 आहे। तर 7 दिवसामध्ये आपल्याला त्या 3 प्रोडक्टचे कशा प्रकारे रिझल्ट मिळाले ते आपण स्वतः बघू आणि शेतकरी शेतात आहेत। आपण शेतकऱ्याकडून पण थोडासा परिचय घेऊ। तर आपण डेमो केलेले तास, हे जे 2 तास आहेत, हे 2 तास डेमोटेशन केलेले आहे आणि इतर तासांना रासायनिक खत दिलेलं आहे भाऊंनी। हे पहा, याला रासायनिक खत दिलेलं आहे या तासाला, आणि या तासाला रासायनिक खत दिलेलं नाही। याला आपण सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फास्को, गॅलेक्सी, ॲग्रो स्प्रे या 3 प्रोडक्टची ड्रिंचिंग केलेली आहे खताची। तर या तासामध्ये आणि झाडामध्ये फरक बघा। या झाडावरती कोणत्याच प्रकारचा अटॅक नाही आहे, कशाच प्रकारची बिमारी नाही आहे। झाड एकदम फ्रेश आहे आणि माल बी एकदम फ्रेश आहे, खाली बिलकुल गळण झालेली नाही आहे। तर हे जे रासायनिक खत दिलेलं आहे, या रासायनिक दिलेल्या झाडाला बघा भरपूर असा अटॅक आहे। याच्यावर रस शोषण करणारे कीड आहे, मावा आहे, थ्रिप्सचा अटॅक आहे आणि गळण पण झालेली आहे। बघा, हे बघा, याच्यात फरक दिसून राहिला आहे ना। तर तासामध्ये आपल्याला भरपूर असा फरक दिसलेला आहे। वाढामध्ये फरक नाही आहे, परंतु याच्यावर अटॅक आलेला आहे, भरपूर बिमारी आलेली आहे 3 दिवसामध्येच, आणि याच्यावर बिलकुल अशी बिमारी नाही आहे। आणि याचं खत बिलकुल असं ताबडतोब मानलेलं आहे। बघा मालाची क्वालिटी बघा, मालाची क्वालिटी एक नंबर आहे। तर शेतकरी शेतात आहेत, आपण शेतकऱ्याकडून थोडासा परिचय घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वप्रथम नाव सांगा तुमचं। माझं नाव गोकुळ राजेंद्र जाधव, राहणार चिखलागड, मोबाईल नंबर 9325901169। बरं, आपण सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फास्को, गॅलेक्सी, ॲग्रो स्प्रे हे 3 प्रोडक्ट घेऊन इथं डेमोटेशन केलेलं आहे आणि तुम्ही रासायनिक खत देणं चालू होतं तुमचं। त्याच दिवशी येऊन आपण या 2 तासाला रासायनिक खत द्यायचं न सांगता आपण याला ड्रिंचिंग केलेली आहे। तर या 2 तासामध्ये काय फरक वाटते तुम्हाला आणि रासायनिक दिलेल्या तासाला काय फरक वाटते? रासायनिक दिलेले ते कसं आहे, त्यांना अपडेट म्हणजे जे दिलं आपण त्यांना त्याला परिपोषण घ्यायला समजा वेळ लागते। जे आपण हे लिक्विड मध्ये दिलेलं आहे, आज मला 4थाच दिवस होत आहे। त्या 4थ्या दिवसामध्ये मला रिझल्ट आलेला आहे। रिझल्ट म्हणजे चांगला रिझल्ट आलेला आहे। 7 दिवस पूर्ण झाले। 7 दिवस तर चांगला मला 4थ्या दिवशी रिझल्ट मिळाले। तुम्हाला 4थ्या दिवशी रिझल्ट मिळाले? 4थ्या दिवशी। आणि आज जे झाड ते दिलेले आहे त्याची माझी म्हणजे अर्धी बाकीच्या याच्यापेक्षा उंची वाढलेली आहे। याची उंची पण वाढली आणि झाडावरती बिलकुल अटॅक नाही, बिमारी नाही। फ्रेश आहे झाड माझं, रासायनिक खतापेक्षा फ्रेश आहे। हे फ्रेश 2 तास फ्रेश आहे फक्त। आणि रासायनिक खतामुळे थोडंसं याच्यावरती अटॅक पण आलेला आहे। अटॅक कडक पण आलेला आहे त्याच्यावर। पानावर न्याचे पानं जे आहेत हे फ्रेश आहेत, असे कवळे आहेत। दाखवा 1 मिनिट। एकदम फ्रेश कवळे पानं, हिरवेगार आहे आणि मालाची संख्या भरपूर आहे। माल बी फ्रेश आहे। हे बघा, बोंडी वगैरे एकदम क्लिअर आणि गळण बिलकुल फायदा एक आहे कास्तकऱ्याला की गळण होत नाही, गळत नाही, याचा फायदा आहे। आणि हे खत तुमचं फास्ट मानलं तुम्हाला, 4 दिवसाचा रिझल्ट मिळालेला आहे मला। तर आपलं हे जे खत आहे NPK, तर या खताबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, मी तर इतर शेतकऱ्यांना एकच सांगणार आहे की रासायनिक खत आपल्याला फार महागात जातो। अजून महागात म्हणजे रासायनिक खत, त्याचे 2-3 खत मिक्स करायचे आणि अजून त्याला मजूर लावायचं, हे तुम्हाला महागात जाईल। हे महागात जाईल। आणि जे आपण समजा लिक्विड मध्ये टाकत आहे, हे पराठीला एकटाच माणूस समजा
देऊ Drenching देऊ शकतो, शकतो. ड्रिचिंग करू शकतो. आणि याच्यामध्ये स्पेशल घटक आहे. पोटॅश वेगळा आहे, फॉस्फेट वेगळा आहे आणि नत्र प्लस मायक्रोन्यूट्रन प्लस आहे. मायक्रोन्यूट्रन आहे. म्हणजे तुम्हाला NPK प्लस मायक्रोन्यूट्रन हे सोबत लिक्विड मध्ये भेटलं आणि तुम्हाला रिझल्ट 4 दिवसात मिळाले. 4 दिवसात मिळाले रिझल्ट, आणि ते बी रिझल्ट एकदम बेस्ट मिळालेले आहेत. दादा तुमच्याकडे पूर्ण शेती किती आहे? माझ्याकडे अशी भरपूर शेती आहे, पण माझी जे कपास लागवड आहे ही 9 एकर मध्ये आहे आज रोजी. 9 एकर कपाशी आहे. 9 एकर कपाशी आहे माझी. बरं, याची रिझल्ट बघून तुम्हाला आता समोर काय इच्छा तर आहे? माझी अशी इच्छा आहे की बा आता रासायनिक जे टाकलेलं आहे समोरचं एक डोस ते रासायनिक बंद करायचं आणि हे लिक्विड मध्ये जे आहे हे लिक्विड द्यायचा. रिझल्ट तुम्हाला खूप चांगले वाटले. चांगला आहे, रिझल्ट चांगले मिळाल्यामुळे जे माझ्या शेतात आलेले आहे कास्तकार हे पण बघायला आलेले आहे. बरं, ते हे शेतकरी जे आहेत इतर हे पण शेतकरी आपल्या सरदार ऍग्रिकेम सोबत 2 ते 3 वर्षापासून जुळलेले आहे. तर आपल्या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट तुम्ही युज केलं दादा? आपल्या कंपनीचं सरदार ऍग्रिकेमचं कोणतं प्रोडक्ट टाकलंय तुम्ही? अजून काय कंट्रोलर युज केलं होतं ना? कंट्रोलर केलेलं आहे. कंट्रोलर केलेला आहे. कंट्रोलर मध्ये आपले जे रटे नानडुकर हे जे आहे तर ते खात नाही, त्याला ते कडू लागते. कडू लागते भरपूर. भरपूर त्याच्यामुळे आपल्या पिकाचं संरक्षण तर कंट्रोलर मुळे रस शोषण कीड, मावा, तुडतो अतिशय कडू आहे, चवीला भरपूर कडू आहे आणि नुकसान करणारे कीटक तुम्हाला नुकसान करणार नाही. अटॅक होणार नाही त्याच्यावर मालावर. तर अशा प्रकारे रिझल्ट मिळालेले आहे, आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे. शेतकरी सर्व शेतात आहेत आणि तुम्ही आपल्या प्रोडक्ट बद्दल समाधानी आहात? हा, मी समाधानी आहे. आता जे समोरचं डोस आहे समजा 8-9 दिवसाच्या बाद ते लिक्विड मध्ये तुमच्याकडूनच आम्हाला घ्यायचं आहे आणि ते लिक्विड मध्येच टाकायचं आहे ड्रिचिंग मध्ये. तर आपले हे जे खत आहे NPK लिक्विड मधलं हे तुमच्या जवळच्याच मार्केटमध्ये अवेलेबल उपलब्ध आहे. तुम्ही तिथून खरेदी करू हा, शकता. आम्हाला जिथून समजा जवळ पडेल समजा तिथून. हो, पण रासायनिक खतापेक्षा लिक्विड मध्ये फायदा आहे आमचा. विशेष म्हणजे त्यातनी म्हणजे वेळ पण वाचतो आणि झाडाला पण लवकर मान्यता होते. लवकर बांधा. आणि खर्च पण खूप कमी येतो. त्यामुळे आम्ही NPKचा यूज करू हम्म. आणि सर्व शेतकऱ्यांना अशी म्हणजे माझी आणि आमच्या सगळं जे पण आम्ही यूज केलेले NPKचे प्रोडक्ट ते आम्ही वापरू आणि सल्ला पण देईल की हे प्रोडक्ट घ्या आणि बघा एकदा यूज करून. लिक्विड फॉर्म मध्ये आहे, याच्यामध्ये आपल्याला खर्च पण कमी येईल. त्याच्यानंतर खताचा आणि जो मिश्रण डोस आपण टाकतो त्यातनी खर्च खूप वाढला जातो आपला. हो. तर सर्वसाधारण शेतकऱ्याला ते परवडत नाही. तर NPKचं प्रोडक्ट आहे. सतीश साहेबांनी जे आम्हाला जे सर्व माहिती दिली त्या प्रकारे आम्हाला आमच्या झाडाचे रिझल्ट सुद्धा आम्हाला मिळालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना आमचं एकच सल्ला आहे की कृपया आपण सुद्धा हे प्रोडक्ट वापरून बघावं. आपल्याला रिझल्टची माहिती आणि रिझल्ट आपल्याला ताबडतोब मिळेल. आपण बघू शकता ह्या झाडामध्ये आणि ह्या झाडामध्ये दोन्ही रिझल्ट आपण बघितलेला आहे. त्यापेक्षा आम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे. तर आपण हा NPKचा प्रोडक्ट घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.